हरिओम हरिओम हरिओम. दादासाहेब चिचकुले योग वर्ग 819 दिवस आजचा आहे. मी आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आमची हिंदूंचा धर्मग्रंथ गीता ही अतिशय महत्वाची आहे, परंतु दुर्दैवाने आम्हाला गीतेच्या पुस्तकाशिवाय त्याच्या आतमधलं आम्हाला काहीही ज्ञान नाही. आणि ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर डॉक्टर शिरीष लिमये दादा उपस्थित झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये गीतेबद्दलची विशेष गोष्टी सांगितल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढील वर्गावर आपण त्यांच्याकडून प्रकाश टाकण्यात येत आहे, ते आपण बघूया. आमचे दादा M.Com आहेत, M.Phil केलेलं आहे, PhD त्यांची उद्योजकता विकास मध्ये झालेली आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून 36 वर्ष पर्यंत होते. HOD होते. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे की आज आम्हाला ते धर्मगुरू म्हणून प्राप्त होत आहेत. म्हणून आम्ही आज त्यांच्या मुखाने आम्हाला हे गीतेचं प्रवचन ऐकायचं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय की दादा आपला वर्ग प्रारंभ करावा. हरिओम हरिओम हरिओम. ओके, आपण सुरू करूया. सर्वप्रथम मी एक प्रार्थना म्हणतो. आपण सगळ्यांनी ती शांत चित्ताने ऐकून घ्यावी, नंतर आपण लेक्चरला सुरुवात करूया. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्धामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. बोला लक्ष्मी नारायण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुप्रभात. दादासाहेब चिटकुले योग वर्गामध्ये हा आपला भगवद्गीतेचा दुसरा तास चालू होणार आहे.
आदरणीय डॉक्टर रामकृष्ण थावरकर सर, त्याचप्रमाणे मागच्या वेळेला मी एक उल्लेख जरा चुकीचा केला, पण आज मी ती सुधारणा करतो, माझी चूक सुधारतो. ते म्हणजे माझे मित्र आणि माझे परिचित श्रीयुत बाळकृष्ण मुंदडा, की जे अमेरिकेला असतात, त्यांनी माझं नाव या ठिकाणी सुचवलं. मागच्या वेळेला मी त्यांच्या नावाचा चुकून वेगळा उल्लेख केला, मला तुम्ही माफ कराल. आता श्री डॉक्टर रामकृष्णांनी सांगताना सांगितलं धर्मगुरू वगैरे, तर मी अत्यंत नम्रपणे आपल्याला असं सांगू इच्छितो की मी असा धर्मगुरू वगैरे नाही. मी एक सामान्य साधक आहे आपल्यासारखाच, आणि साधनेच्या मार्गावरती भगवंताची प्राप्ती व्हावी या इच्छेने कर्म, ज्ञान आणि भक्ती करून भगवंताकडे जाण्याचा एक प्रयत्न मी करत असतो. आणि या ठिकाणी तुमची सगळ्यांची श्रवण भक्ती चालू आहे आणि माझी कीर्तन भक्ती चालू आहे असं म्हणा. पण यामुळे जे मी इथे बोलतोय ते जेवढं आपल्याला लागू आहे तेवढंच मला सुद्धा लागू आहे, हे मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो. आपण मागच्या तासाला पाहिलं की भगवद्गीतेचं महात्म्य काय आहे हे आपण मागच्या तासाला पाहिलं. आत्ता जो मी संस्कृत मधला श्लोक म्हटला तो सुद्धा भगवद्गीतेच्या महात्म्याचं वर्णन करणाराच श्लोक आहे. पार्थाय प्रतिबोधिताम, पार्थाला बोध दिला भगवताम नारायणेन स्वयं, साक्षात भगवंतानी पार्थाला म्हणजे अर्जुनाला हा बोध दिलेला आहे भगवद्गीतेचा. आता भीते त्यांनी म्हटलंय भगवता नारायणेन स्वयं. भगवद्गीतेमध्येच फक्त भगवानुवाच असा शब्द येतो. आपण पाहिलं मागच्या वेळेला की भागवतामध्ये श्रीकृष्ण वाच असा शब्द येतो. पण या ठिकाणी भगवंत हे भगवंत न राहता अर्थात ते सांगतायत की अरे मी नाही भगवान सांगतोय असं म्हणून त्यांनी आपल्याला प्रतिपादित केलेली आहे भगवद्गीता. व्यासेन ग्रथिताम पुराण मुनीनाम, व्यास कसे आहेत? पुराण मुनी आहेत. व्यासेन ग्रथिताम, ग्रथित केलं, संग्रहित केलं, ते लिहिलं. व्यासेन ग्रथिताम पुराण मुनीनाम मध्ये महाभारत. संस्कृत फारसं अवघड नाही, थोडं लक्ष दिलं की आपल्याला समजू शकेल, कारण मराठी भाषा ही त्याची आई संस्कृत भाषा आहे, म्हणून फार काही वेगळे शब्द त्याच्यामध्ये नाही, थोडं लक्ष दिलं की कळेल. तर या महाभारतामध्ये हे भगवद्गीता येते आणि व्यासांचं कार्य हेच आहे की महाभारतातली भगवद्गीता ही त्यातून काढून आपल्या समोर त्यांनी आणून दिली. आता याच्या ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जसजसा आपल्याला वेळ मिळत जाईल तसं पाहू, नाही तर मागचंच लेक्चर पुन्हा दिलं असं होईल. पण या ठिकाणी एकच महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वोपनिषदो गावो, सगळी उपनिषद गायी झालेले आहेत. उपनिषद ही वेदांच्या शेवटी येतात. वेदांचा अंत जो आहे वेदांत उपनिषदांमध्ये सांगितलेली आहेत. सगळी तत्व, सनातन तत्व उपनिषदात सांगितलेली आहेत. आणि ही जी सगळी सनातन तत्व आहेत त्या सगळ्या सनातन तत्व गायी झाल्या असं म्हटलेलं आहे. ही सगळी उपनिषद गायी झाल्या. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः. आणि त्यांचं दूध काढणारा कोण आहे? त्यांचं दूध काढणारा साक्षात कृष्ण आहे, की ज्याची जन्माष्टमी आपली नुकतीच आपण साजरी केली दही अंडी वगैरे करून, आणि जन्माष्टमी पण त्याची जन्म पण साजरा केला. तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः. पार्थ वत्स झाला. पार्थ हा लहान बालक झाला. पार्थो वत्स सुधीर भोक्तः. फार महत्वाचा शब्द आहे. सु म्हणजे चांगली, धी म्हणजे बुद्धी, सुधीर भोक्तः म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध आहे अशा माणसाने या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. हे लक्षात घ्या, बुद्धी जर अशुद्ध असेल तर कुठलाही ग्रंथ घेतला तरी त्याचा चुकीचा अर्थ काढता येऊ शकतो. म्हणून पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे जे गीतेचं अमृत आहे ते दुग्धम हे दुधासारखं त्या अर्जुनाने प्राशन केलं. आणि आपण अर्जुनाचे शतशः ऋणी आहोत. याचं कारण या अर्जुनामुळेच आज आपल्याला ही भगवद्गीता आपल्याला त्याचा अभ्यास करता येतोय आणि त्यातली तत्व आपल्याला समजून घेता येते. चला तर आज आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा महत्वाचा जो विषय आहे तो विषय म्हणजे आपण आता असं पाहणार आहोत की हा धृतराष्ट्र कोण होता, हे पांडव कोण होते, कौरव कोण होते, हे सगळे रणांगणावरती जमले आणि अर्जुन म्हणतोय सेनयोरुभयोर्मध्ये
रथम स्थापय मेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामान् अवस्थितान्. अरे कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. अरे माझ्याशी लढायला कोण आलंय बघतो जरा, असं म्हणून तो रथ घेऊन पुढे गेलेला आहे. पण हे महाभारत युद्ध झालंच का? महाभारत युद्धामध्ये त्याचं कारण काय होती? दुर्योधन आणि म्हणजे धृतराष्ट्र या दोघांनी असं काय केलं होतं की ज्याच्यामुळे हे युद्ध करायला सगळेजण भाग पडले होते. त्याची सगळ्याची माहिती आज आपण मिळवणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. त्यावेळेला अर्जुन विषाद योग हा जो पहिला अध्याय आहे त्याच्यातले महत्वाचे विचार आपण नंतर अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा धृतराष्ट्र होता कोण ते समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला एक गोष्ट ऐकावी लागेल. तर ती गोष्ट आहे पराशर ऋषी आणि मत्स्यगंधा यांची. पराशर ऋषी होते, रानामध्ये राहत होते, आपल्या कुटीमध्ये राहून साधना करत होते आणि साधना करत करत त्यांनी अत्यंत उच्च अवस्था प्राप्त केली होती. आणि एकदा त्यांना नदी पार करून पलीकडे जायचं होतं आणि त्या ठिकाणी त्या नावाड्याची जी मुलगी होती तिचं नाव मत्स्यगंधा होतं. याचं कारण तिच्या अंगाला माशाचा वास येत होता आणि म्हणून तिला मत्स्यगंधा असं नाव होतं. तर तिच्या बरोबर हे पराशर ऋषी बोटीतून पलीकडच्या किनारी चाललेले होते आणि जात असताना एकदम एकाएकी पराशर ऋषींना असा दृष्टांत झाला की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान मी पुढच्या पिढीकडे दिलं पाहिजे. पण त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणून समोर जेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिलं तेव्हा ती मत्स्यगंधा होती. मग त्या मत्स्यगंधेला त्यांनी विचारलं की आपण एका पुत्ररत्नाला जन्म देऊया आणि ही जी काही सगळी माझं नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते आपण पुढच्या पिढीपर्यंत आपलं घेऊन जाऊया. तेव्हा ही मत्स्यगंधा कोण होती माहितीये का? ती कोळी जातीच्या एका राजाची मुलगी होती. म्हणजे दासराज नावाचा राजा होता तो, त्याची ती मुलगी. आणि त्यांनी त्याचं पालन वगैरे केलं आणि तिचं मोठं केलं, तिला लालन पालन ताडण केलं. त्यावेळेला मत्स्यगंधानी पराशर ऋषींना काही अटी घातल्या. त्यांनी पहिली अट घातली ती म्हणजे आपण जेव्हा एकत्र येऊ त्यावेळेला आपल्याला कोणी बघणार नाही. दुसरी अट घातली की माझ्या कौमार्याचा भंग होता कामा नये. पुत्राला जन्म देईन पण माझा कौमार्याचा भंग होता कामा नये. आणि तुझा जो हा पराशर ऋषी राजा होता आणि तिने सांगितलं की मला अंगाला जो माझ्या माशाचा वास येतोय तो दूर व्हावा. आणि मग त्या ठिकाणी तिचा अंगाचा तो वास गेला आणि तिला सत्यवती असं नाव तिने नाव धारण केलं, सत्यवती. आता ही जी सत्यवती होती त्या सत्यवती यांना त्या दोघांना एक मुलगा झाला, सत्यवती आणि पराशर ऋषी, आणि त्याचं नाव वेदव्यास. त्यांचं नाव काय? वेदव्यास. त्यांनाच आपण महर्षी वेदव्यास असं म्हणतो किंवा त्यांनाच आपण कृष्ण द्वैपायन असं पण म्हणतो. आणि यांची जी पत्नी होती कृष्ण द्वैपायन, वेदव्यासांची पत्नी, ही वटिका नावाची होती आणि या वेदव्यासांचा मुलगा म्हणजे शुकदेव. आपल्याला बरेचसे काही डिटेल लक्षात घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आपण का शिकतोय, परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला पराशर ऋषी कोण होते, वेदव्यास कोण होते आणि शंतनू राजा कोण होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्या धर्माची अत्यंत उज्ज्वल परंपरा या सगळ्या गोष्टींमध्ये दडलेली आहे, महाभारतात दडलेली आहे. तर एकदा असं झालं की त्या गावाचा राजा होता, त्याचं नाव होतं शंतनू. या शंतनू नावाच्या राजाची एक पत्नी होती, तिचं नाव गंगा. आणि यांना एक मुलगा होता देवदत्त नावाचा. त्यालाच गांगेय म्हणतात किंवा आपले जे भीष्म आहेत ना, भीष्म ते म्हणजे गांगेय. ते म्हणजे शंतनू राजा आणि गंगा यांचा मुलगा म्हणजे गांगेय किंवा देवदत्त किंवा भीष्म. आता या शंतनू राजाला ही जी सत्यवती होती तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि हे जेव्हा गंगेला समजलं तेव्हा गंगा निघून गेली. आता सत्यवतीने शंतनू राजाला प्रथम लग्नाला नकार दिला. ती म्हणली नाही, मी नाही तुझ्याशी लग्न करणार, कारण तुझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि त्याच्यापासून तुला जो मुलगा होईल तो तुझं राज्य करेल, मग माझ्या मुलाचं काय होईल. म्हणून तिने अट अशी घातली की माझा जो मुलगा असेल त्याला राज्य मिळेल असं तू कर. तेव्हा शंतनू राजा म्हणाला ठीक आहे, मला मान्य आहे,
तुझा जो मुलगा आहे तो मुलगा राजा होईल. आता झालं काय, तर या शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह झाला. त्यांना 2 मुलं झाली आणि त्या 2 मुलांपैकी एकाचं नाव होतं विचित्रवीर्य आणि दुसऱ्याचं नाव होतं चित्रांगद. हा चित्रांगद पुढे युद्धात मारला गेला. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण एकाग्रतेने ऐकलं तर बरं होईल. अ, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. आणखी एक माहिती सांगून ठेवतो, की जी नंतर आपल्याला फारशी चर्चा करता येणार नाही म्हणून. महर्षी वेदव्यास आणि वटिका यांचा मुलगा शुकदेव. ह्या महर्षी वेदव्यासांना परिश्रमी नावाच्या एका दासीपासून एक मुलगा होता. त्याचं नाव विदुर. ही सगळी रिलेशन्स आपल्याला माहिती पाहिजेत. कारण भगवान कृष्ण विदुरांच्याकडे जायचे, परंतु कौरवांच्याकडे गेले नव्हते हे आपल्याला माहिती आहे. तर ही जी 2 मुलं आहेत विचित्रवीर्य आणि चित्रांगद, तर यांची ज्या पत्नी आहेत त्या म्हणजे अंबिका आणि अंबालिका. ते असं झालं, की ह्या अंबिकेला पण पुत्र नव्हता आणि अंबालिकेला पण पुत्र नव्हता. आता ही अंबा आणि अंबालिका काय आहे? तर त्या दोघांची विचित्रवीर्य आणि चित्रांगद या दोघं मुलं, ही जी सत्यवती आणि शंतनूची मुलं होती, यांचा विवाहाची वेळ आली आणि त्यावेळेला यांचा विवाह करायचा कोणाशी? म्हणून तिथे अंबा नावाच्या एका मुलीचा विवाह एका राज्यात चालू होता. तर भीष्म त्या अंबेच्या विवाहाच्या इथे गेले आणि त्यांनी अंबालिका आणि अंबिका सगळ्यांना पळवून घेऊन आले ते. त्या तिन्ही मुलींना पळवून घेऊन आले आणि यातली जी अंबिका होती तिने विचित्रवीर्याशी लग्न केलं आणि अंबालिकेने चित्रांगदाशी लग्न केलं आणि अंबा राहिली. तेव्हा अंबा या भीष्मांना म्हणाली, "आता तू माझ्याशी लग्न कर." पण भीष्मांनी एक प्रतिज्ञा केली होती. भीष्म हे गंगा आणि शंतनू यांचा मुलगा. आता तो खरा राज्याचा वारस होता. परंतु त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती, की माझ्या वडिलांना सत्यवतीशी लग्न करता यावं आणि सत्यवतीचा मुलगा राजा व्हावा. म्हणून भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती, की काही वाटेल ते झालं, तरी सुद्धा मी आजन्म अविवाहित राहीन आणि राज्यपदाचा त्याग त्याग करीन, असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे अंबा जेव्हा त्यांना म्हणाली, की "तू आता माझ्याशी लग्न कर, नाहीतर मला पळवून कशाला आणलं लग्नात? मला तू लग्नात पळवून आणलंस, आता माझ्याशी लग्न कर." तेव्हा भीष्म म्हणाले, की "मी काही तुझ्याशी लग्न करणार नाही." अंबा अत्यंत चिडली आणि ती म्हणाली, की "जर तुला लग्नच करायचं नव्हतं, तर तू माझ्याशी मला पळवून का आणलंस?" आणि तिने चिडून जाऊन आत्महत्या केली. आणि असं म्हणतात, की या भीष्मांचा सूड घेण्यासाठी म्हणून पुढे ती शिखंडी म्हणून जन्माला आली आणि शिखंडीला समोर ठेवून भीष्मांचा वध या अर्जुनाने केलेला आहे. शिखंडीला समोर ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागून अर्जुनाने त्यांना बाण मारलेला आहे. तर ह्या एक महत्वाचा आणि तो जेव्हा बाण या भीष्मांना लागला, तेव्हा भीष्म म्हणालेले आहेत, की "मी आज अंबेच्या ऋणातून मुक्त झालो," असं ते म्हणाले. चला तर इकडे येऊया आपण. विचित्रवीर्य आणि चित्रांगद. तर अंबिका आणि अंबालिका ह्या त्यांच्या मुली, या त्यांच्या पत्नी. आता झालं काय, विचित्रवीर्य आणि चित्रांगद या दोघांनाही पुत्र नव्हता. म्हणून सत्यवतीनं भीष्मानं विनंती केली, की वेदव्यासांच्या सांगण्यानुसार आपण नियोग पद्धतीने यांचे विवाह विवाह यांना पुत्र प्राप्त करून देऊ. ते नियोग पद्धत काय आहे, की ज्याला हल्लीच्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. तशी ही पद्धत त्यावेळेला विकसित झालेली होती आणि त्या नियोग पद्धतीने त्यांना मुलं झाली. या विचित्रवीर्याचा मुलगा धृतराष्ट्र बरं का आणि या धृतराष्ट्राची बायको गांधारी. हा धृतराष्ट्र थोरला होता, विचित्रवीर्याचा मुलगा होता आणि धृतराष्ट्र हा अंध होता. जन्मांध होता. त्याला दृष्टी नव्हती. आता राज्याचा कारभार करायला जन्मांध माणूस असून कसा चालेल? म्हणून राज्य कारभाराला तो अक्षम असल्या कारणानं या चित्रांगद आणि अंबालिका यांचा जो मुलगा होता पांडू, त्याला गादीवर बसवला. आता या पांडूला 2 पत्नी होत्या. एक कुंती आणि दुसरी माद्री. या कुंतीपासून युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि कर्ण यांची पुत्रप्राप्ती झालेली आहे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि कर्ण. आणि पांडूला माद्रीपासून नकुल आणि सहदेव हे 2 पुत्ररत्न प्राप्त झालेले आहेत. पांडू कोण होते? चित्रांगदाचे मुलगा. आता झालं काय,
की पांडूला राज्य मिळालं आणि ते राज्य हे खरं धृतराष्ट्राचं होतं, पण धृतराष्ट्र अंध म्हणून त्याला राज्यावर बसता आलं नाही. तेव्हा धृतराष्ट्राला असं वाटलं की त्याला म्हणतात ना, पुत्र मोहे स्नेहितू, माझा मी बसू शकलो नाही राज्यावर, किमान माझ्या मुलाला तरी राज्य मिळावं. आता या धृतराष्ट्राचा मुलगा म्हणजे दुर्योधन आणि दुःशासन ही त्याची मुलं होती. आणि आपल्याला राज्यावर बसता आलं नाही हे जे त्याचं शल्य आहे, हे शल्य त्याला असं वाटलं की हे शल्य मी कमी करीन जर माझा मुलगा राज्यावर बसला तर. पण इकडे पांडूला मुलं होती, युधिष्ठिर होता, भीम, अर्जुन ही मुलं होती त्याची, आणि कर्ण, आणि माद्रीपासून झालेले नकुल आणि सहदेव, की ज्यांना आपण पांडव म्हणतो. त्याच्यातला कर्ण नंतर दुर्योधनाला जाऊन मिळाला ती गोष्ट वेगळी. पण तो राजा झाला म्हणून तो फार रागवला की पांडूला राजा केलं म्हणून. पांडू जेव्हा वारला त्यावेळेला धृतराष्ट्राने सांगितलं की मी थोरला आहे, माझाच मुलगा गादीवर बसला पाहिजे. युधिष्ठिर गाडीवर बसायला तयार झालेला होता, पण धृतराष्ट्र म्हणाला युधिष्ठिर बसता कामा नये. म्हणून धृतराष्ट्राला, धृत म्हणजे धरून ठेवणारा, राष्ट्र म्हणजे राज्य, धृतराष्ट्र म्हणजे येन केन प्रकारेण राज्य धरून ठेवणाऱ्याला धृतराष्ट्र असं म्हणतात. धृतराष्ट्र ते राज्य काही सोडायला तयार झाला नाही आणि आपलं राज्य असावं ही इच्छा त्यांनी दुर्योधनाकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, दुःशासन यांच्याकडून तो करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अशी आहे थोडीशी त्याची ती सगळी हिस्ट्री. आता झालं काय, अर्जुनाला अर्जुन का त्याला दुसरं नाव आहे ते म्हणजे धनंजय. अर्जुनाने युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम केला. आता इथे राज्याचा हा प्रॉब्लेम होताच की दुर्योधनाच्या मुलांनी राज्य करायचं का पांडूच्या मुलांनी राज्य करायचं. पांडूची मुलं म्हणजे युधिष्ठिर होता, युधिष्ठिरने राज्य करायला पाहिजे, तर तो म्हणला युधिष्ठिर नाही, धृतराष्ट्राचा जो मुलगा आहे दुर्योधन तोच राज्यावर बसणार. हा वाद चालू होता एका बाजूला. अर्जुन पराक्रमी होता. अर्जुनाने अनेक ठिकाणी राज्य म्हणजे सैन्याने ते म्हणजे युद्ध जिंकून त्यांनी धनाचा संचय खूप केला होता. अर्जुनाने धनाचा संचय केला होता म्हणून अर्जुनाला दुसरं नाव आहे धनंजय. ज्यांनी जय मिळवून खूप धन प्राप्त केलं तो धनंजय. असं धन प्राप्त केल्यानंतर या पांडवांच्या म्हणजे पांडूंच्या पुत्रांच्या, पांडव म्हणजे पांडूचे पुत्र, 5 पुत्र, पांडूचे 5 पुत्र म्हणून पांडव. तर ह्या पांडवांनी राजसूय यज्ञ केला. राजसूय यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये इतकं वैभव त्यांनी त्यांचं दाखवलं की, आणि भरपूर दान केलं आणि जवळजवळ मिळवलेली सगळी संपत्तीच त्यांनी दान करून टाकली. तेव्हा राजसूय यज्ञ झाला. आपली संपत्ती, आपली ऐश्वर्ययुक्त आपण कसे आहोत हे समाजाला त्यांनी दाखवलं. हे सगळं त्यांचं जे काही म्हणजे त्यांचं श्रीमंती आहे, ही श्रीमंती पाहून दुर्योधन जळू लागला. अशा पद्धतीने आतमधून त्यांच्यावरती जळणारा असलेला असा हा दुर्योधन, आणि याला भेटला शकुनी मामा. आणि मग शकुनी मामाने त्याला सांगितलं, अरे तुला जर यांचं राज्य बळकवायचं असेल, ही सगळी संपत्ती बळकवायची असेल, तर मी सांगतो ते ऐक. म्हणून जीवनामध्ये चांगले मित्र मिळणं का महत्वाचं आहे, चांगले मार्गदर्शक मिळणं का महत्वाचं आहे. कारण मित्र कोण आपला, आपल्या अंतरंगातील चांगल्या वृत्ती बाहेर जो काढतो, आपल्या अंतरंगातल्या चांगल्या वृत्तीचं कौतुक जो करतो आणि त्या चांगल्या वृत्ती बाहेर काढून आपलं व्यक्तिमत्व घडायला जो मदत करतो त्याला मित्र म्हणतात. पण हा जो शकुनी मामा आहे, हा शकुनी मामा वयाने थोडा जास्त होता, पण त्यांनी या दुर्योधनाला त्याचं मन कलुषित केलं, जास्तच कलुषित केलं. आधी होतच, पण त्यातनं त्याला बाहेर काढलं नाही, आणखीन कलुषित केलं. चांगले मित्र मिळणं, चांगले सल्लागार मिळणं जीवनामध्ये किती महत्वाचं आहे बघा. दुर्योधनाचं किती नुकसान झालेलं आहे पुढे. आणि मग त्या शकुनी मामाने सांगितलं की आपण द्यूत खेळू, आणि त्या द्यूतामध्ये मी ज्या सोंगट्या तयार करीन त्या सोंगट्या तू सांगशील तेच दान पाडतील अशा असतील. आणि अशा पद्धतीने कपट करून, छल करून त्यांनी द्यूतमध्ये तो जिंकायला लागला. आता लक्षात घ्या की कपटी माणूस फार काळ यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपलं जे यश आहे ते यश कपटाचं असू नये. काहीतरी कपट करून,
काहीतरी एखाद्याला फसवून मिळालेलं यश हे जीवनामध्ये कधीही आपल्याला चिरकाल टिकणारं राहत नाही. हे सुद्धा सूत्र आपल्याला याच्यातून समजतं. कपटाचं यश तात्पुरतं असतं. कपटाचं यश तात्पुरतं असतं. पण ते होतं ना त्यांचं. हे युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिर हे द्यूतामध्ये हरले. ही सगळी संपत्ती जी मिळवलेली होती ती सगळी संपत्ती हरले. आता काय, आता आपण काय द्यूताला काय लावायचं, ते बेटिंग कशाचं करायचं. मग त्यांनी ठरवलं की आपली पत्नी ही आपण याला द्यूतामध्ये लावू. आणि हे सुद्धा सुचवलं कोणी? हे सुचवलं होतं ते म्हणजे दुर्योधनाने सुचवलं. दुर्योधन म्हणला, अरे तुझी पत्नी आहे ना, त्या काळामध्ये पत्नी ही त्या पुरुषाची प्रॉपर्टी मानली जायची. आता तुझी सगळी धन दौलत सगळी गेली, तुझं राज्य गेलं, हरलास तू, ते आम्ही मिळवलं आता सगळं. आता तुझी पत्नीच फक्त राहिली, द्रौपदीला लाव पणाला. त्यांनी द्रौपदीला पणाला लावलं. या ठिकाणी नल दमयंतीची कथा मला आठवते. बघा, नल दमयंती, नल राजा होता, त्याचं दमयंतीवरती प्रेम होतं आणि नल दमयंती यांनी विवाह केलेला होता आणि ती सुद्धा म्हणजे राणी होती. दमयंती सुद्धा राणी होती. पण नलाला सुद्धा जसं या दुर्योधनाला आणि या युधिष्ठिराला सुद्धा द्यूत खेळायची सवय होती, तशी पूर्वीच्या राजांना असायची. तेव्हा नल राजाला सुद्धा द्यूत खेळायची सवय होती. नलराजा सुद्धा द्यूतामध्ये त्याची सगळी संपत्ती त्यांनी पणाला लावली. त्याची संपत्ती पणाला लावली, राज्य पणाला लावलं, सगळ्या गोष्टी पणाला लावल्या आणि हरला नळराजा. पण नळराजाकडे एवढा बॅलन्स ऑफ माइंड होता की त्यांनी आपली पत्नी मात्र पणाला लावली नव्हती, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या काळामध्ये असे सुद्धा राजे होते की जे आपली कुठली संपत्ती पणाला लावायची आणि द्यूतामध्ये कुठली नाही याचा सेन्स त्यांना होता. पण तो सेन्स या युधिष्ठिराकडे राहिला नाही. म्हणून हा जो काही एक म्हणजे महाभारत आहे, त्या महाभारतामध्ये आपल्याला आढळेल की मोठ्या मोठ्या लोकांनी छोट्या छोट्या चुका केल्या आणि त्याची किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागली. हे सुद्धा आपल्याला याच्यातून लक्षात येईल. आणि नंतर हे लक्षात घ्या, त्यानंतर त्या द्रौपदीला आता या राज्यसभेमध्ये आणा, ती आमची दासी आहे, तिला या राज्यसभेमध्ये घेऊन या. ही सूचना कर्णाने केली आहे. ही सूचना कर्णाने केलेली आहे. आणि दुःशासन जो होता, त्या दुःशासनाने तिचं वस्त्रहरण केलेलं आहे. द्रौपदी त्यावेळेला राजस्वला होती. द्रौपदी त्यावेळेला राजस्वला होती. तिला त्यावेळेला या राज्यसभेमध्ये आणलेलं आहे. आणि त्यावेळेला राज्यसभेमध्ये आणून तिला सांगितलं की तू आता आमची दासी आहेस आणि दासीने आम्ही जे सांगतो ते ऐकायला पाहिजे ना, आम्ही जे सांगतो ते ऐकायला पाहिजे. ते म्हणले, ही वस्त्र जी तुझी आहेत, ही वस्त्र सुद्धा आता तुझ्या अंगावरती ठेवायची, ती सुद्धा आमची आहेत. असं म्हणून दुःशासनाने तिचं वस्त्र ओढायला सुरुवात केली. लक्षात घ्या, त्यावेळेला कर्णाने या दुर्योधनाला सांगितलं की अरे केवळ एवढ्यावरती थांबू नको, तिला तुझ्या मांडीवर बसव. ही सूचना कर्णाने केलेली आहे. हा, आता कर्णावरती बरीच काही चांगली चांगली पुस्तकं, तो कसा चांगला होता वगैरे सांगितलं जातं, परंतु रिअल कर्ण हा इथे दिसतो आपल्याला. तेव्हा हे लक्षात घ्या की तेव्हा धर्म अधर्माचा विचार कर्णाने केला नाही. जेव्हा ते चाक त्याच्या रणांगणामध्ये अर्जुनाच्या समोर लढत असताना चाक धरणी मातेने खाल्लं, गिळलं, त्यावेळेला त्याला धर्माची आठवण झाली आणि तो म्हणाला, अरे अर्जुना, माझं चाक हे जमिनीने गिळलेलं आहे, खड्ड्यात पडलेलं आहे चाक माझं, थांब जरा, मला चाक रिपेअर करू दे, मग आपण लढू. तू धर्माने युद्ध करणार आहेस ना? तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं, त्याला सांग की द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? द्रौपदीला मांडीवर बसव अशी सूचना तू केलीस, तेव्हा तुझा धर्म कुठे होता? या पद्धतीने त्या ठिकाणी अर्जुनाने नंतर त्याला बाण मारलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याचा अंत झालेला आहे. म्हणून लक्षात घ्या की दुर्योधन, व्हॉट वॉज दी नेचर ऑफ or what was the mind of Karna, that we should understand. Anyway, त्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. ते वस्त्रहरण होत असताना द्रौपदी द्रोणाचार्यांच्याकडे गेली आणि द्रोणाचार्यांना रडत अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येत होते. आपली वस्त्र फेडली जात आहेत. काय झालं असेल त्या मातेला याची आपण मनाने आपण अंदाज घेऊ शकतो. ती द्रोणाचार्यांच्या पाशी गेली, त्यांच्या पाया पडली, अश्रूंचा अभिषेक त्यांच्या पायावर घातला आणि म्हणाली, अहो हे सगळे तुमचे विद्यार्थी आहेत ना,
हे तुमचे स्टुडंट्स आहेत ना सगळे, कौरव पांडव तुमचे विद्यार्थी आहेत ना, तुम्ही त्यांना सांगा ना जरा, तुम्ही त्यांना दापा, हे कसे वागतायत माझ्याशी, तुम्ही त्यांना असं वागायला शिकवलंय का? तेव्हा द्रोण काय म्हणाले हे ऐका. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, अर्थस्य पुरुषो दासहा, की तू द्रौपदी तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मी यांचा दास आहे ग, यांनी मला पैसे दिलेत, मी यांना मार्गदर्शन केलं, शिकवलं, पण मी पैसे घेतले ना त्यांच्याकडनं. आणि अर्थस्य पुरुषो दासहा असं त्यांनी सांगितलेलं आहे, की की पैशाचा माणूस हा दास असतो, यांनी मला पैसे दिल्यामुळे मी यांचा दास झालेलो आहे. आणि दासानी मालकाला कसं सांगावं, की अहो तुम्ही असं वागू नका म्हणून, तेव्हा मी काही त्यांना तसं सांगू शकत नाही. का द्रोणाचार्यांना बाण मारायला सांगितला, याचं कारण या ठिकाणी आपल्याला दिसेल. म्हणून त्या महाभारत युद्धामधल्या बऱ्याचशा काही गोष्टींचा पुढच्या उलगडा आपल्याला होईल, जर आपण हे नीट समजून घेतलं तर. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्चैतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म द्रोण प्रमुखतां सर्वेषां च महीक्षितां, त्या सगळ्यांना समोर अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन गर्भगडीत झालेला आहे. अर्जुन जरा चांगल्या स्वभावाचा आहे, आपण ते पुढे बघूया अर्जुन विषाद योगामध्ये. पण द्रोणाचार्यांना पाहिल्यानंतर त्यांना बाण मारायला तो तयार झाला नव्हता. दिस इज अर्जुन. एनिवे, पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की हा माणसाने पापी लोकांना सहाय्य केलेलं आहे, पापी लोकांना सहाय्य केलेलं आहे, तो मारण्याच्याच लायकीचा माणूस आहे, असं कृष्णाने सांगून त्याला बाण मारायला सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या द्रोणाचार्य काय म्हणाले. शेवटी ती भीष्मांकडे गेली आणि भीष्मांना म्हणाली, आपल्याला पितामह म्हणतात, की आपण आजोबा आहात ना या मुलांचे आजोबा आहात ना आपण, मग आजोबांचं ऐकायला नको का नातवानी? मग तुम्ही आजोबा या नात्यानं त्यांना सांगा की असं करू नका, काय चाललंय तुम्ही, म्हणजे माझ्या सुनेचे तुम्ही वस्त्र कशी काय फेडू शकता, मी तुमची सून आहे. असं म्हणल्यानंतर भीष्म म्हणाले, मी काहीही करू शकत नाही, मी हस्तिनापुराच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि मी या राज्याचा दास आहे. कारण त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती, मी या हस्तिनापूरचं रक्षण करीन अशी त्यांची प्रतिज्ञा होती आणि मी राज्य कारभार करणार नाही. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, की ज्या गोष्टी आपली वचनं ही कुठे मोडली पाहिजेत, कुठल्या प्रसंगांमध्ये जास्त ताठपणा उपयोगाचा नाही, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. की ज्या ठिकाणी तुमच्या सुनेची वस्त्र फेडली जात आहेत, त्या ठिकाणी नाही नाही मी माझा धर्म, माझे नियम असं न करता भीष्माने तिथं सांगण्याची अपेक्षा होती, की अरे काय चाललंय बावळटपणा तुमचा, असं करतात का कधी? तुमची दासी झाली मी समजू शकतो, पण तिचं वस्त्र फेडण्याची काय गरज आहे, हे ते बोलले नाहीत. शेवटी ती धृतराष्ट्रांकडे गेली आणि धृतराष्ट्रांना म्हणाली, की अहो तुम्ही यांचे वडील आहात ना, ते दुर्योधन दुःशासनाचे वडील आहात ना, अहो दुःशासन माझी साडी फेडतोय, मी तुमची सून आहे आणि तुम्ही म्हणजे भीष्मांची ती नात सून, परंतु तुम्ही त्यांना रागवा ना, असं म्हणून ती धृतराष्ट्राकडे गेली. पण धृतराष्ट्र हा केवळ डोळ्यांनीच आंधळा होता असं नाही, परंतु तो कृतीने सुद्धा आंधळा होता. तो काय म्हणाला माहितीये धृतराष्ट्र? धृतराष्ट्र म्हणजे राज्य धरून ठेवलेला. धृतराष्ट्र म्हणाला, मी काय करू? माझी मुलं माझं ऐकत नाहीत हो. काय सांगितलं? हं? माझी मुलं माझं ऐकत नाहीत. म्हणजे तरुण मुलं वडिलांचं ऐकत नाहीत, ही तक्रार किती जुनी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हल्लीचे जे पालक आहेत ते म्हणतात ना, काय करू मुलं माझं ऐकत नाहीत. अरे त्या दुर्योधनाची सुद्धा म्हणजे त्या धृतराष्ट्राची सुद्धा मुलं ऐकत नव्हती. जी गोष्ट मुलगा आपला ऐकत नाही आणि ऐकायला पाहिजे आणि तो चूक करतोय, तो एका घरातल्या सुनेची साडी फेडतो आहे. असं चालू असताना त्याला 2 कांचुलात वाजवण्याची गरज होती दुर्योधनाला आणि दुःशासनाला, पण ते केलं नाही. मुलांना वेळीच दापलं नाही, तर मुलं ही राज्याला एक मोठा त्यांचा डोकेदुखी होऊन जातात. त्यांना रागवलं पाहिजे, लालन-पालन सगळं ताडण सगळंच केलं पाहिजे. तो चुकत असेल तर सांगितलं पाहिजे दरडावून, वडील या नात्यानं, पण त्यांनी ते केलं नाही. आणि जेव्हा द्रोण, भीष्म आणि धृतराष्ट्र हे सुद्धा सगळे आधार संपले, त्यावेळेला या द्रौपदीने कृष्णाचा धावा केलेला आहे. अशी एक कथा सांगतात, की कृष्ण स्वर्गामध्ये होते आणि म्हणजे त्यांची पत्नी त्यांना म्हणायची, की "अहो तुम्ही सारखे उठून दरवाजापर्यंत का जाताय? आणि दरवाजाकडे जाऊन परत येताय?
असं काय चाललंय, तुम्ही जातही नाही आहात बाहेर, तर इथेही नाही, माझ्याकडेही लक्ष नाही, घरातही लक्ष नाही, आणि तुम्ही दरवाजापर्यंत जाता आणि परत येता, काय चाललंय? तेव्हा कृष्ण म्हणाले की अगं काय होतंय की एक भक्त आहे माझा, आणि म्हणजे भक्त महिला महिला भक्त आहे, आणि ती माझा धावा करते, पण तिला माझा आधार वाटत नाहीये. ती माझा धावा करते, परंतु तिला आधार मात्र दुसऱ्या माणसाचा वाटतोय. पहिल्यांदा तिला द्रोणाचा आधार वाटला. मी तिला मदतीला चाललो होतो. दरवाजापर्यंत मी तिच्या मदतीसाठी म्हणून गेलो होतो. पण तिला द्रोणाचा आधार वाटला, द्रोणांचा आधार वाटला, आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे, द्रोण मदत करतील. शेवटी तिला नंतर भीष्मांचा आधार वाटला. परत मी गेलो होतो. द्रोणांनी आधार दिला नाही तेव्हा परत मी गेलो होतो तिला मदत करायला. परंतु परत मी फिरलो मागे, कारण तिला आता भीष्मांचा आधार वाटायला लागला. आणि शेवटी तिला भीष्मांनी सुद्धा नाकारलं. भीष्मांनी सुद्धा मदत करायला तयार झाले नाहीत. त्यावेळेला तिने मला असं वाटलं, की मी मदत करतो, माझा धावा केलाय. माझी नुसती आठवण जरी काढली असती तरी मी तिला धावून मदतीला गेलो असतो. पण तिने माझा धावा केला नाही. माझी आठवण केली नाही. तिला वाटलं, की धृतराष्ट्र वाचवतील. म्हणून मी दरवाजापर्यंत गेलेलो, परत आलो. आणि जेव्हा मला समजलं, की आता धृतराष्ट्र सुद्धा तिला वाचवत नाहीये, तेव्हा तिने मला हाक मारली. आणि मला हाक मारल्यानंतर मला आता तिच्या मदतीला गेलंच पाहिजे. म्हणजे मी कधीही भक्तांचा अवहेर करत नाही. हे भगवंताचं वचन आहे. "न मे भक्तः प्रणश्यति" असं पुढे म्हटलेलं आहे, की समर्थ रामदास स्वामी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये ठिकठिकाणी म्हणतात, की राम कधीही भक्ताला दूर करत नाही. म्हणून भक्ताचेनी स्वाभिमाने असं म्हणतात ते. भक्ताचा अभिमान आहे भगवंताला, आणि भगवंताच्या भक्ताला जर कोणी त्रास देईल, तर त्याचा नायनाट करण्यासाठी, त्याला वध करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी, म्हणूनच भगवंतांनी शस्त्र ज्या हातात घेतलेली आहेत, ती शस्त्र काही दुसरं राज्य काबीज करण्यासाठी घेतलेली नाहीयेत. की जो माझा निस्सीम भक्त आहे, जो माझ्यावर अवलंबून सगळं जीवन व्यतीत करतो आहे, त्याला जर कोणी धक्का लावला, तर त्याच्या रक्षणार्थ म्हणून ही सगळी शस्त्र आपल्या सगळ्या भगवंता देवांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. तर तिने शेवटी हाक मारली, भगवंत आले, आणि त्यांना वस्त्र पुरवली तिला, द्रौपदीला. आपण सगळ्यांना ही घटना माहिती आहे. आणि द्यूत हरल्यानंतर द्रौपदीची तर विटंबना या म्हणजे कौरवांनी केलीच, दुर्योधन आणि दुःशासनाने केलीच. पण शिवाय त्यांनी सांगितलं, तुम्हाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं त्यांना सांगितलं होतं. या 12 वर्ष वनवास झाल्यानंतर 1 वर्ष जो अज्ञातवास आहे, त्या अज्ञातवासामध्ये जर आम्ही तुम्हाला शोधू शकलो, तर पुन्हा 12 वर्ष वनवास. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, की हे वनवासामध्ये गेलेले असताना त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून कौरवांनी अनेक प्रयत्न केले आहेत, की जेणेकरून त्यांची जी काही वनवास आहे, तो वनवास अजून 12 वर्षांना वाढावा. इतके दुष्ट आहेत हे, इतके सगळे दुष्ट आहेत. एवढंच नव्हे, तर भीमाला दोरखंडानी बांधून, तो जेव्हा शिकत होता तेव्हा त्याला दोरखंडानी बांधून, दगड बांधून त्याला विहिरीमध्ये टाकलं होतं, तो मरावा म्हणून. कारण तो गदायुद्ध चांगलं खेळतो, आणि माझ्याशी गदायुद्ध खेळत असताना जर तो जिंकला तर, म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. एनिवे, तेव्हा ह्या पद्धतीने वागलेले हे कौरव आहेत पांडवांची. तेव्हा 12 वर्ष वनवास. आता काय झालं, त्यांनी सांगितलं, की जर तुम्ही अज्ञातवासामध्ये असताना तुम्हाला कोणी शोधू शकलं नाही, तर तुम्ही 13 वर्षांनी या, आम्ही तुम्हाला राज्य देतो. 13 वर्षांनी या, राज्य देतो. आता 13 वर्ष पांडवांनी पूर्ण केली. अज्ञातवासामध्ये काय किंवा वनवासामध्ये काय, कोणीही त्यांना ओळखू शकलं नाही. म्हणजे भीम होते ते बावर्ची झाले होते. नृत्याचं शिक्षण देणारा अर्जुन झाला होता, वगैरे, वगैरे. तुम्हाला माहिती आहे ते. तर पांडव आले, आणि ते म्हणाले, की "अरे, आम्ही आता आलो परत. आता आमचं राज्य मला दे, राज्य दे." तेव्हा दुर्योधन म्हणाला, की "मी तुम्हाला राज्य देणार नाही." तेव्हा तो म्हणाला, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. विदुराने प्रयत्न केला. सर्व पांडवांनी प्रयत्न केला त्याला समजून सांगण्याचा. द्रुपदानी प्रयत्न केला. शेवटी तो, तुम्हाला युद्धच करावं लागेल माझ्याशी. माझं राज्य घ्यायचं असेल तर युद्धच करायला लागेल, असं त्या दुर्योधनाने सांगितलं. आणि म्हणून दुर्योधनाचं म्हणजे दुर्योधन कृष्णाकडे गेला. कृष्णाला युद्धामध्ये, तू कोणाच्या बाजूनी, तू कोणाच्या बाजूनी म्हणून कृष्णाकडे गेला.
आणि कृष्णाला निमंत्रण द्यायला गेला. आपल्याला ती कथा माहिती आहे, फार त्याच्यात जात नाही, नाहीतर मग आपला वेळच पुरणार नाही. तेव्हा तो तिथे बसला आणि अर्जुन आला. तो अर्जुन पायाशी बसला होता आणि दुर्योधन त्याच्या डोक्याशी जाऊन बसला होता कृष्णाच्या. आणि कृष्णाने दुर्योधन म्हणाला की मी पहिला आलोय, तेव्हा मला काय पाहिजे ते तू आधी दे. तेव्हा कृष्ण म्हणाला की तू जरी पहिला आला असलास तरी मी जेव्हा माझ्या झोपेतून डोळे उघडले, कृष्ण झोपले होते तेव्हा, मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझं लक्ष पायाकडे गेलं आणि सर्वात प्रथम तू पहिला आलास ठीक आहे, ते कृष्ण आहेत. तेव्हा कृष्णाने खुबीने त्याला सांगितलं की बाबा रे, तू पहिला आला असलास म्हणून तुझं मागणं पहिलं मी मान्य करीन असं नव्हे. मी कोणाला पाहिलं पहिलं हे फार महत्वाचं आहे. आणि मी अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी आधी अर्जुनाला काय पाहिजे ते देईन. अर्जुन म्हणाला, कृष्णा मला तू हवा आहेस, मला तुझं सैन्य नको, मला तू पाहिजेस. म्हणून कृष्णाला मागून घेतलं. या दुर्योधनाला फार बरं वाटलं. ते म्हणले, बावळट्या, हा कृष्ण म्हणजे गवळ्याचं पोर आहे. ते गवळ्याचं पोर आहे, त्या गवळ्याच्या पोरा काय, त्या गवळ्याचं पोर काय मागून घेतलं, हा काय युद्ध जिंकून देणार तुला, कृष्णाचं सैन्य घेतलं पाहिजे. आपलीही ही चूक होत असते. साक्षात भगवंत समोर असतात, पण आपण भगवंताची संपत्ती, भगवंताचं ऐश्वर्य मागून घेतो. भगवंत आपल्याला नाकारतो, हे लक्षात घ्या. भगवंत नाकारतो. आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर त्याचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याने आपण दिपून जातो, पण भगवंताच्या डोळ्यांमध्ये बघून, भगवंताचं रूप बघून, आणि हा भगवंत मला पाहिजे, हे सगळं ऐश्वर्य ज्याच्या अधिष्ठानावर आहे तो भगवंत आहे. हे विश्व जरी गेलं तरी ते पुन्हा निर्माण करेल ही शक्ती या भगवंतामध्ये आहे. असा विश्वास भगवंतामध्ये ठेवून, देवा मला फक्त तू हवायस, तुझं ऐश्वर्य नको. रामकृष्ण परमहंस होते. त्या रामकृष्णांनी नरेंद्राला सांगितलं, नरेन, कारण नरेंद्राला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती. तुम्हाला माहिती आहे, नरेन असं म्हणाला होता की मला तुम्ही देव दाखवू शकाल का. त्यावेळेला रामकृष्ण म्हणले होते, हो मी तुला देव दाखवू शकेन. असं म्हणल्यानंतर देव बघता येईल म्हणून ते रामकृष्णांकडे साधना करायला गेले होते. आणि त्यावेळेला रामकृष्णांनी नरेंद्राला तपासलेलं आहे बरेच वेळा, आणि तपासत असताना त्याची परीक्षा घेतली. परीक्षा घेत असताना एक दिवशी रामकृष्णांनी नरेंद्राला बोलवलं. नरेंद्राला म्हणाले की नरेन, आजपर्यंत मी जी साधना केली त्या साधनेमधून मला अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. या सगळ्या सिद्धी मी तुला देतो. अष्टसिद्धी मला प्राप्त आहेत, या मी तुला देतो. नरेंद्रने काय प्रश्न विचारला माहितीये? नरेंद्र म्हणाला की या ज्या सगळ्या अष्टसिद्धी आहेत, या अष्टसिद्धींमुळे देव प्राप्त होईल का? देव प्राप्त होईल का? तेव्हा रामकृष्ण म्हणाले, देव प्राप्त होणं तर दूर राहिलं, पण देवाच्या प्राप्तीच्या मार्गातल्या या अष्टसिद्धी या अडथळा आहेत. असं जेव्हा सांगितलं तेव्हा नरेन म्हणाला, मला या अष्टसिद्धी नकोत. या अष्टसिद्धीने काय होतं? तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मिळू शकतो, तुम्हाला पाहिजे तेव्हा लोकांची मदत मिळू शकते. एखाद्या उद्दिष्टासाठी जेव्हा सांघिक काम चालू असतं तेव्हा ते सांघिक काम यशस्वी होतं. या सगळ्या अष्टसिद्धी आहेत. दुसऱ्या माणसाला वश करणं, अनेक समुदायाला वश करणं, या सगळ्या अष्टसिद्धी आहेत. पण या सगळ्या अष्टसिद्धी या भगवंताच्या मार्गातल्या अडथळा आहेत सगळ्या. भगवंत दूरच राहील, मिळणारच नाही भगवंत. अर्जुनाने भगवंताला मागून घेतलं, पण दुर्योधनाने मात्र भगवंताचं ऐश्वर्य मागून घेतलं. झालं. हे झाल्यानंतर अर्जुनाला अर्जुनाला श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की मी तुझ्या रथाचं सारथ्य करीन, तुझ्या रथाचं सारथ्य मी करीन. फार महत्वाची गोष्ट झाली ही. महाभारत युद्ध संपलं. महाभारत युद्ध, या सारथ्य श्रीकृष्णाने केलं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ही आपल्याला समजावी म्हणून एक घटना सांगतो. सगळं महाभारताचं युद्ध संपलं आणि दरवेळेला या युद्धामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला आज्ञा करत होता की चल, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, चल हा रथ घेऊन दोन्ही सेनांच्या मध्ये नेऊन हा रथ उभा कर. यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान, माझ्याशी लढायला आलेले कोण आहेत मला जरा बघू देत, म्हणून मला तिथे घेऊन चल. म्हणजे आज्ञा सगळी अर्जुन करत होता श्रीकृष्णा. आता युद्ध संपलं, रथ राज्यामध्ये आला आणि रथ राजवाड्यामध्ये आल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्णा उतर आता, कृष्ण तू खाली उतर. तोच आज्ञा करत होता कृष्ण. सारथी होता ना, सारथ्याला आज्ञा रथात बसलेल्या माणसाने करायची असते. तेव्हा अर्जुनाने सांगितलं उतर. कृष्ण म्हणाला, मी उतरणार नाही.
आता युद्ध संपलं आहे, तुझी आज्ञा पालन करण्याचं काम मी युद्धात केलं, आता नाही, आता मी सांगेन ते तू ऐकलं पाहिजेस, आता मी सांगेन ते तू ऐकलं पाहिजे. कृष्ण आहेत आणि कृष्णाने ते सांगितल्यानंतर मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, काय आज्ञा आहे तुझी? तर अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, एक एक मिनिटामध्ये मी आता संपवतो. तर त्यांनी सांगितलं की आता तू आधी उतर. अर्जुन खाली उतरला. कृष्ण म्हणाला, मी उतरू? अर्जुन म्हणाला, उतर. तेव्हा कृष्ण खाली जेव्हा उतरले, तेव्हा तो सगळा रथ 2 सेकंदामध्ये जळून भस्मसात झाला. जळून भस्मसात झाला. तेव्हा अर्जुनाने विचारलं कृष्णाला, अरे कृष्ण, हे काय? हा रथ जळला कसा काय? तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं, अरे माझ्या सामर्थ्यामुळे भीष्म, द्रोण यांनी सोडलेली जी अस्त्र होती, ती अस्त्र माझ्या सामर्थ्यामुळे कार्य करू शकली नाहीत. पण मी जेव्हा या रथातनं उतरलो, तेव्हा त्या अस्त्रांनी कार्य केलं आणि हा रथ जळून गेला. हे लक्षात घ्या की कार्य कोण करत असतं? कार्य भगवंत करतो. पण मी, रामदास स्वामी म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, करता राम म्हणता पाविसी, यस कीर्ती प्रताप श्रीराम. मी करता ऐसे म्हणसी, आपल्याला वाटतं मी करतोय सगळं, मी चालतोय, मी बोलतोय, मी सगळं हे सगळं साम्राज्य उभारलं, मी संस्थेची स्थापना केली, मी अमकं केलं तमकं केलं. अरे तू काही करत नाही बाबा, भगवंत तुझ्या मार्फत करून घेत असतो, हा भाव त्याच्यामध्ये पाहिजे. कारण श्रीकृष्ण जेव्हा रथातून उतरले तेव्हा रथ जळून गेलाय, लक्षात घ्या. अर्जुनाला जे वाटत होतं की युद्ध मी जिंकलं, त्या अर्जुनाचा अहंकारही त्याच्यामध्ये विलीन झाला, अहंकारही गेला. अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी आला आणि म्हणाला, देवा तुझ्यामुळे आज मी वाचलो. भीष्म आणि द्रोणांनी टाकलेली अस्त्र किंवा यांनी काम करू शकली असती, पण तुझ्या प्रभावामुळे ते काम करू शकले नाहीत. जसं त्या बैलगाडीच्या खाली एखादं कुत्रं असतं आणि ते कुत्रं चाललेलं असतं, त्या कुत्र्याला वाटतं की ती बैलगाडी माझ्यामुळे चालते. तसं काही नसतं, ती बैलगाडी चाललेली असते. त्या कुत्र्याला मात्र वाटत असते ही बैलगाडी माझ्यामुळे चालते. तसं माझ्यामुळे मी घर घेतलं, माझा बंगला, माझं यश, असं आपण कधीही म्हणता कामा नये. सतत भगवंताच्या आश्रित राहायला पाहिजे आणि शरणागत भावाने म्हटलं पाहिजे, हे भगवंता आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. जे काही आहे ते सगळं भगवंता तुझ्या कृपेमुळे, तुझ्या इच्छेमुळे आणि तुझ्या सत्तेमुळे आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या बुधवारी बघूया. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो. आता काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन करीन, पण आपण एक शांती मंत्र पहिल्यांदा म्हणूया आणि मग या माझ्या वाणीला मी विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. 6:50 झालेली आहेत, तर अजून 10 मिनिटं आहेत. आपला काही प्रश्न असले तर आता मी श्री रामकृष्ण सरांना सांगतो की आपण पुढची सूत्र आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. हरिओम. परमेश्वराची कृपा झाली म्हणून आम्हाला आणि दादासाहेब टिचकुले यांच्या ऊर्जेमुळे हा वर्ग चालू आहे. हे श्रेय आम्ही परमेश्वर आणि दादासाहेबांच्या ऊर्जेला देत असतो आणि त्यांच्याचमुळे आज लिमये दादासाहेब आज मला प्राप्त झालेत गुरु म्हणून आम्ही त्यांचा तेवढाच आदर करतो. म्हणून कृपया करून त्यांनी आमचं जी काही विनंती असेल तर ती मान्य करून घ्यावी. मी लक्ष्मीताई माने तर त्या आपला आभार प्रदर्शन करणार आहेत, म्हणून मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि नंतर मग कोणाची काही प्रतिक्रिया असतील, काही शंका कुशंका असेल, काही प्रश्न असतील तर त्यांनी आपण निश्चित विचारावं. हरिओम. हरिओम. सर्वांना हरिओम. आज आपल्या दादासाहेब टिचकुले योग वर्गाचे गुरु डॉक्टर लिमये सर यांनी अतिशय सुंदर रीतीने सहज सोप्या भाषेत एक संपूर्ण महाभारत
अगदी थोड्या वेळामध्ये पाऊण तासाचा वेळ त्यांनी घेतला, खूप वेळ घेतला नाही आणि एवढ्या वेळामध्ये संपूर्ण महाभारत आपल्या पुढे मांडलं आणि असं एकदम आपण त्या काळात गेलो. त्यांनी जे आपल्याला एक एक गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आपण त्या त्या काळात गेलो. सत्यवतीच्या काळात, आपल्या भीष्मांच्या काळात, त्याच्यानंतर आपले धृतराष्ट्र हे 3 भाऊ आणि त्याच्यानंतर कौरव पांडव हे सगळं सचित्र उभं झालं. अगदी लहानपणी आमचे आई बाबा पुराण ऐकायला आम्हाला न्यायचे. एका ठिकाणी पुराण व्हायचं मंदिरामध्ये किंवा एक पुढे गावी म्हणून होते त्यांच्याकडे. तर तिथे न्यायचे नाही ते, तेव्हा जसं आम्ही ऐकून ते सचित्र आमच्या पुढे उभं व्हायचं एक एक घटना, तशी ती आठवण मला यावेळेला झाली आणि खरोखरच खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर लिमये सरांनी केलं आणि असंच मार्गदर्शन सतत आम्हाला त्यांचं लाभत राहावं. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे द्रौपदी सगळ्यांकडे गेली पण तिला मदत मिळाली नाही. पण एक चिंधी द्रौपदीनं बांधली होती श्रीकृष्णाला बोट कापल्यावर आणि त्या चिंधीचा नंतर तिला कसा उपयोग झाला, राखी जी आपण आता साजरी करतो त्या चिंधीचा उपयोग नंतर तिच्या रक्षणासाठी कसा झाला हे सुद्धा खूप सुंदर असं कथन डॉक्टर लिमये दादांनी केलं आणि खरंच खूप छान वाटलं दादा. म्हणजे एकदम पुराण काळात गेलो आम्ही सगळे. असंच मार्गदर्शन आपलं आम्हाला सदैव लाभत राहो ही अपेक्षा मी आपल्याकडून करते आणि आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. काही प्रतिक्रिया, प्रश्न विचारायचे असेल, शंका कुशंका तर निश्चित आपण विचारा. एक गोष्ट मला एक नव्यानं इथे माहिती झाली की पुराण काळात सुद्धा टेस्ट ट्यूब बेबी होती. टेस्ट ट्यूब बेबीचा जो प्रकार होता हे सुद्धा होतं. हे नव्यानं या ठिकाणी ज्ञानात भर पडली असेल. त्याला पूर्वी टेस्ट ट्यूब बेबी नाही तर नियोग पद्धत असं म्हणायचे. अच्छा. त्याला नियोग पद्धत असं म्हणायचे पूर्वी. अच्छा. आणि त्यांनीच ते विचित्रवीर्य आणि चित्रांगत यांची जी मुलं आहेत ते म्हणजे धृतराष्ट्र किंवा पांडव सगळे हे या नियोग पद्धतीने झालेले आहेत. अच्छा. हा, हे एक नव्याने माहिती झालं. खूप छान, धन्यवाद. आणखी आपल्याकडे 6 मिनिटं आहेत, तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल, शंका कुशंका निश्चित किंवा प्रतिक्रिया असल्या तरी चालतील. प्रतिक्रिया सुद्धा किंवा काही सूचना की कशा पद्धतीने मी सांगितलं पाहिजे अशी सूचना सांगितली तरी चालेल. हरिओम, मी सुनीता दांडेकर बोलते आहे. हा, नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. कृष्ण, जय श्री कृष्ण. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे महाभारत हे घरात घडू नये याकरिता ज्या ज्या नावाचा उल्लेख केला तुम्ही, उत्तम. कारण त्या नावाच्या पाठीमागेच त्यांचं अंतरात्मा दडलेली आहे, स्वभाव दडलेला आहे आणि तो स्वभाव बाहेर येतो. जसं अर्जुन म्हणा, युधिष्ठिर म्हणा आणि धृतराष्ट्र म्हणा किंवा कृष्ण म्हणा. तर हे जे तुम्ही छान सांगितलं आणि म्हणूनच घरात महाभारत होऊ नये म्हणून आंधळं न राहता भगवत भक्ती करून स्वतःचं अंतःकरण शुद्ध करणे हे त्यातून शिकायलाच पाहिजे. कारण जर अंतःकरण शुद्ध झालं तरच आपण आपल्या संसारामध्ये महाभारत होणार नाही. याकरिता मुलांना आपल्याच घरामध्ये आपण अशा प्रकारे शिक्षण द्यायचं की जसं माझी मुलं ऐकत नाही हे तुम्ही वाक्य वापरलं, अगदी उत्तम आहे. खरंच आहे. कारण माझी मुलं ऐकत नाही, का ऐकत नाही? तुम्ही मोठे, तुमचं अंतःकरण शुद्ध नाही, तुम्ही त्या पातळीचे नाही की मुलांनी तुमचं ऐकायला पाहिजे. कारण त्या पातळीची जर असली तर मुलं का नाही ऐकणार? तर आपली सुद्धा वागणूक जी घरामध्ये असेल ती जर तुमची उत्तम असेल, कृष्ण भक्तिमय असेल आणि स्वच्छ असेल, कुणाही जीवाचा तुम्हाला मत्सर नसेल किंवा घरामध्ये जेवढेही पुरुष आहे सगळ्यांना तुम्ही आपलं समजून जो संसार चालवत असाल तर नक्कीच तुमचे मुलं तुमचं ऐकणार. तर जो महाभारत होता हा आपला संसार आहे आणि या संसारामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आपण बघतोच आहे. आज मुलं नाही ऐकत. म्हणून तुमचं जे व्याख्यान आहे हे नियमित चालू असू द्या.
म्हणजे खूप छान. म्हणजे प्रत्येकाच्या मनाची जी आणि बुद्धीची ही छानपैकी शुद्धी होईल आणि त्यांना सुद्धा त्यांच्या घरात म्हणजे कुठेतरी छान म्हणजे वागता येईल किंवा त्यांच्या चित्त क्लीन होऊन ते सुद्धा आपल्या 4 लोकांना सांगू शकतील. असं जरूर मी मला तसा वाटतंय आणि प्रयत्न हे करतो. योग्य आहे. येस, भगवत येस, भक्ती येस. खरंच छान आहे आणि होय, त्यातूनच आपण घडतो आणि आपले विचार शुद्ध होतात. म्हणून होय. दादा खूप उत्तम, खूप छान. थँक तुम्ही यू. जो नाही उदाहरण तुम्ही देऊन सगळं सांगितलं. ताई तुम्ही आता अगदी फार चांगलं सांगितलं, की आपल्या मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे, की हे करणं चूक आहे, हे होणार नाही. हं. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईल मिळणार नाही, हे सांगता आलं पाहिजे. अगदी, अगदी. ते याचं कधी कारण सांगू शकतो आपण, याचं जर कारण तसं आचरण आपण केलं तर त्यांना सांगू हां, हे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, की जर मी स्वतः ते आचरण केलं, तर साहजिकच ती मुलं इम्युलेट करू शकतील. पण येस. तुम्ही छान सांगितलंत, की आपण आपलं आचरण जर सुधारलं, तर त्याचा परिणाम होतो. न येस. सांगता न होय, होय. सांगता होऊन जातं अगदी समोरच्याचं. छान मुद्दा शेअर केला तुम्ही. धन्यवाद. दादा धन्यवाद. धन्यवाद. तुमचं खूप खूप आभार आणि नमस्कार प्रत्येक सर. बुधवारला तुम्ही या. येस, येस, येस. जय श्री थँक कृष्ण यू. दादा. जय श्री कृष्ण. रमेशजींना काही नमस्कार बोलायचं आहे? सर. हां, कोण बोलतंय? आवाज येतोय माझा? हो, हा, मी आवाज येतोय. मोनाली मांगले बोलते. हां, मोनाली मॅडम. हा. बोला, बोला ताई, मॅडम. तुम्ही व्हिडिओ ऐकायला आपण होतं. ओपन छान केला माहिती तर दिलीत सर. थँक आणि यू. आता मॅडमने जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि रोज तुमचा लेख मी वाचते. सकाळी सकाळी मला खूप त्यातनं प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. त्यात वाह! खूप साऱ्या गोष्टी असतात की त्यातली एक तरी गोष्ट मी जर आज अवलंबली तर माझा दिवस छान जातो. छान, छान. त्यात आणि चांगलं करता. यातलं तुमचं मी लेक्चर आज अर्धच ऐकू शकली, पण त्यात एक गोष्ट मला खूप आवडली की माझ्यामध्ये भगवंत हृदयस्थ आहे आणि मी आज चारचौघात प्रभावी का आहे? तर होय, त्या भगवंतामुळे माझं व्यक्तिमत्व छान आहे. लोकं जे कौतुक करतात ते माझं नाही करत ते. होय, माझ्यामध्ये जी चांगलं प्रभावी व्यक्तिमत्व त्या देवामुळे घडतं. होय, होय, त्यामुळे ती जी डेडिकेशनची भावना जी आहे ना, ती खूप होय, म्हणजे खूप छान आहे. विचार होय, करण्यासारखी होय, गोष्ट आहे आणि हो, आमच्यासारख्या तरुण पिढीला हा विचार मिळाला. माझी होय, मुलं खूप छोटी आहेत अजून, पण त्यांना होय. मी खूप चांगलं घडवू शकते या विचारामुळे. त्यामुळे खरंच थँक यू सर. खूप छान विचार दिलेत थँक तुम्ही. यू. ताई, याला याला व्हिडिओ पोषक आपण असा एक याला पोषक अशी एक गोष्ट अशी सांगतो. भगवान श्री रामकृष्ण असे म्हणायचे, की तुम्ही एका हाताने खांबाला धरा. ती लहान-लहान मुलं खांबाला धरून गोल-गोल फिरतात की नाही, त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं. ते म्हणले एका हो. हाताने त्या खांबाला धरा आणि दुसऱ्या हाताने संसार करा. आणि जेव्हा संसार नसेल, तेव्हा दोन्ही हाताने खांबाला धरा. मुख्य देवाला धरणं हे आहे. आणि तुम्ही आता अवश्य. बरोबर सांगितलंत, की देव करतो, आहे तितुके देवाचे. फार महत्वाचा मुद्दा शेवटी सुद्धा तो तुम्ही सांगितलात तो अगदी बरोबर होता. येस. थँक यू सर. एक विनंती आहे हां, येस की सर. कोणी पण जरी आपल्याला प्रतिक्रिया प्रश्न विचारायचा असेल तर आपलं नाव गाव सांगावं आणि व्हिडिओ ओपन करावं म्हणजे हां, जो म्हणजे मग आपण कळेल. आपण हो, व्हिडिओ मग करतो ना तर तिथे हा व्हिडिओ फक्त आज जे 20-25 लोक आहेत त्यांच्या पुरता नाही हा 9,000 लोकांपर्यंत जातो तर त्यांना सुद्धा याची कल्पना येतो तर म्हणून आमची विनंती आहे की बा त्यांनी आपला व्हिडिओ पण ओपन करावा हं? आणि आणि नाव आणि गाव सांगायचं तर आणि दुसरी गोष्ट की हा आमचा वर्ग नाही हा आपला वर्ग आहे म्हणून प्रत्येकाने ह्या वर्गामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे आपण कोणाकडून आलात तरी आपण आपलं स्वागत आहे परंतु इथे ह्या वर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांच्यातर्फे किंवा आमच्यातर्फे आपण याच्यामध्ये नाव वगैरे देऊन ठेवावं म्हणजे आम्हाला काही सूचना द्यायच्या असेल किंवा आपल्याकडून सूचना काही घ्यायच्या असतील तरी सुद्धा आम्हाला संपर्कासाठी आपला क्रमांक प्राप्त होईल पुढे हो सर. नमस्कार सर. व्हिडिओ ओपन करा दादा ओके, मी व्हिडिओ ओपन करतो, पण मी शर्ट घातलेला नाही, पण ठीक आहे आय विल ओपन एनिवे. आय एम नॉट ड्रेस्ड फॉर इट अँड इट्स नॉट ओपनिंग. तो ठीक स्टार्ट आहे. नाही हो रहा सकाळच्या वेळेला थोडे रिलॅक्स असतात लोक. ठीक आहे ओके. ऍक्च्युली आमच्याकडे संध्याकाळ आहे, कारण मी आता भारतात नाही. बर बर बर. आपण नाही, आता कुठे व्हिडिओ आहात? फॉर सम रिझन व्हिडिओ इज नॉट ओपनिंग नो ऍक्च्युली. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. प्लीज डोंट ओपन. हा. नो प्रॉब्लेम. ओके. लेट इट गो. नो, आम्ही आता कॅनडात आहोत बर बर बर. आणि तिकडे संध्याकाळ झालेली आहे. ठीक आहे. बर बर. अच्छा. तुम्ही हे जी बॅकग्राऊंड दिली महाभारताची, म्हणजे गीता
कुठल्या पार्श्वभूमीवर अवतरित झाली हा त्याबद्दल तुम्ही सांगितलं ते खूप खूप हा छान वाटलं. आणि हे ऐकताना मला माझ्या बालपणी मी ऐकलेली जी जी कीर्तन आहेत किंवा जी पोथी वाचन व्हायचं आमच्या हा गावात. हा हा आमच्या गावात श्रावण महिन्यात बाजूच्या गावचे शेंडे गुरुजी बर सायकलवर छत्री घेऊन यायचे बर आणि ते संध्याकाळी 5 वाजता पोथी वाचायचे. त्यात अच्छा राम विजय, पांडव प्रताप वगैरे असे ग्रंथ असायचे. दरवर्षी बर वेगवेगळे ग्रंथ. आणि संध्याकाळी काहीतरी 9 वाजता जेवल्यानंतर कीर्तन असायचं. आणि त्या कीर्तनातून किंवा त्या पोथीमधून आम्हाला ही सगळी या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी माहीत झाल्या. ओके. आणि आम्ही लहान होतो त्यावेळी त्या कीर्तनात किंवा पोथी वाचनात फक्त लहान मुलं, काही स्त्रिया आणि म्हातारे लोक जे गावात असायचे ते. हो बाकी शेतकरी लोक शेतावर असायचे. राईट. अच्छा त्यामुळे एवढाच असाच ऑडियन्स असायचा. पण लहान मुलांच्या मनावर त्या गोष्टी ज्यावेळी बिंबल्या गेल्या त्या गोष्टी एकदम पक्क्या होतात होय डोक्यात. राईट. होय त्यामुळे आपण हे कधी विसरू शकत नाही. होय करेक्ट. या ज्या गोष्टी सांगितल्या. राईट. खरंय आणि त्याच्यावरती आपण पुढचं जे आयुष्याचं जी काही व्हॅल्यूज आहेत की जी काही नीतिमूल्य आहेत ती आपण उभी करतो. कारण दॅट बिकम्स अ फ्रेम ऑफ रेफरन्स. राईट. सो हे आता आपल्या पुढच्या पिढीत ते कसं येईल. कारण कीर्तन परंपरा आहे ती जवळजवळ लुप्त झाली. म्हणजे आमच्या गावात तर आता कोणी येत नाही. आणि हे लहान मुलांच्या, कारण लहान मुलांच्या अभ्यासक्रमात वगैरे तर या गोष्टी असूच शकत नाहीत. तर अशा गोष्टी, कारण पुराण वगैरे सगळे बहुतेक गोष्टी रूपच आहे. त्यामुळे ऍक्च्युली रूपकात्मक किंवा लाक्षणिक लिखाण जे आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे त्यातूनच आपल्याला ही नीतिमूल्य वगैरे मिळतात. राईट. तर ती आपल्या पुढच्या पिढीत कशी जातील याची काही व्यवस्था. कारण लहानपणी आमची दुसरी पण माझ्या लक्षात आहे की दुसरी वासुदेव संस्था जी होती, वासुदेव यायचा आणि तो गाणी म्हणायचा, तो नाचायचा आणि तो काही गोष्टी पण सांगायचा. राईट. तर त्यामुळे पण त्या ज्या लहानपणी सांगितलेल्या गोष्टी आणि आजी आजोबा ते पण सांगायच्या गोष्टी, मावशी जे आत्या वगैरे जे काही घरात जॉईंट फॅमिलीमध्ये बाकीचे लोक होते त्या पण गोष्टी सांगायच्या. तर ती आपली जी शिक्षण परंपरा ती जी होती ती ब्रेक झाली. आता न्यूक्लिअर फॅमिली झाली, पर्टिक्युलरली शहरात. तर तुमचा इतका अनुभव आहे शिक्षण संस्थेतला, तर अशी काही व्यवस्था आपण उभी करू शकतो का की ज्या योगे नव्या पिढीत सुद्धा ही नीतिमूल्य किंवा दीज व्हॅल्यूज कॅन बी ब्रॉट अँड काही एक इन्स्टिट्यूशनलाइज, जसे की कीर्तन संस्था होय होय किंवा वासुदेव व्यवस्था बरोबर जशी आहे होती ना बरोबर आहे त्यासारखं असं काही करता येईल का. होय तुम्ही अगदी बरोबर मुद्दे सांगितलेत. यासाठी काही शाळांमध्ये बोलवलं जातं तेव्हा पण मी जात असतो. आणि माझ्यासारखे पुण्यामध्ये हजारो लोक आहेत बरं का सर. असे हजारो लोक आहेत की जे म्हणजे शाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना व्हॅल्यू एज्युकेशन देत असतात. असे खूप लोक पुण्यामध्ये पण आहेत. आणि सध्या भगवद्गीतेचे वर्ग म्हणजे संथा वर्ग वगैरे हे खूप सुरू आहेत. भगवद्गीतेच्या स्पर्धा होत असतात की ज्याला लहान लहान मुलं भगवद्गीतेचा 12वा अध्याय 15वा अध्याय असे पाठ करून म्हणत असतात आणि त्यांना बक्षिसं सुद्धा त्याच्यामध्ये मिळत असतात. आमच्या रामकृष्ण मठामध्ये म्हणजे आपल्या रामकृष्ण मठामध्ये आपण तिथे शेजारची जी काही झोपडपट्टी आहे, वस्ती आहे, त्याच्यातली काही मुलं येतात. त्यांनी भगवद्गीता तोंडपाठ केली 700 श्लोक आणि शंकराचार्यांना म्हणून दाखवली. आणि त्यांच्याकडून 21,000 रुपयाची बक्षिसं ते घेऊन आले. त्यांचे आई वडील रडले. ते म्हणाले, अहो आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या खानदानामध्ये कोणी संस्कृत शिकलं नाही, पण तुम्ही या मुलांवरती कष्ट केलेत आणि या मुलांना संस्कृत शिकवलं. अशा पद्धतीचे संस्कार वर्ग आणि त्याची गरज भारतामध्ये नक्की आहे. आणि तुम्ही जो मुद्दा सांगितला दुबल सर, तो अगदी बरोबर आहे की लहानपणीच या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याला एक उदाहरण म्हणून आमच्या एका सत्पुरुषांनी असं सांगितलं. ते म्हणले, आपण आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यानंतर केस जेव्हा ओले असतात
तेव्हाच त्याला जर तेल लावून भांग पाडला तर तो नीट होतो. जर जर थोडा वेळ गेला तर केस सगळे वतारलेले दिसू लागतात असं तुम्ही सांगितलं. त्याच्यामुळे लहानपणी केलेले संस्कार हे खूप उपयोगाचे असतात. याविषयी आचार्य किशोरजी व्यास खूप छान बोलले बरं का, दुबल सर. ते असं म्हणाले की संस्कार म्हणजे जे होत असताना समजत नाही ते काय होते ते, परंतु जशी आपली अनुभवाची कक्षा व्यापक होते तसे ते संस्कार आपल्या जीवाला मार्गदर्शक ठरतात. उदाहरणार्थ, आता आपण मनाच्या श्लोकामध्ये म्हणतो, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना सांगपा रावणा काय झाले. आता हे लहान मुलाला काही कळणार नाही कोण रावण काय, त्याला काय झालं वगैरे. पण जसे आपण मोठे होतो तसं आपल्याला हे समजतं की मना सांग पा, अरे मना पहा, एवढी तू धन संपत्ती सगळं गोळा करतोयस, पण मना रावणाची लंका सोन्याची होती, पण ती सगळी बेचिराग झाली. कशामुळे झाली? मला सीता मिळाली पाहिजे. एखाद्या वासनेसाठी आपण पुढे जातो आणि आपलं सगळं जीवन बर्बाद करून टाकतो. हे सांगण्यासाठी तो श्लोक आहे. हे आपल्याला नंतर समजतं, त्याला संस्कार म्हणतात असं त्यांनी सांगितलं. तो संस्कार आहे की जो लहानपणीच झाला होता. आपण चांगले मुद्दे सांगितले. आपली ही तळमळ जी आहे, ही तळमळ फलरूप व्हावी आणि अनेक मुलांपर्यंत चांगले संस्कार जावे अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. थँक्यू फॉर शेअरिंग युअर थॉट्स. 2 मुलांचा मी संवाद ऐकला. त्यांनी हनुमानजी आपल्या अर्जुनाच्या रथावर बघितले आणि एक विद्यार्थी एक म्हणत होता की पहिले कृष्ण जन्म झालाय, नंतर म्हणजे पहिले महाभारत झालं, नंतर मग रामायण झालं. त्याचा वाद चालू होता. म्हणजे जेव्हा पूर्ण माहिती नसते त्यामुळे असे प्रश्न उद्भवतात. आता दादांनी सांगितलं की खरोखर आवश्यकता आहे. आणि आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांची तर त्यांनी तर नातवाला बनवण्याची खूप जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पाळली पाहिजेच. चित्राताई काही बोलत होत्या. चित्राताईंना बोलायचं आहे. चित्राताई, नमस्कार. हा नमस्ते चित्राताई, बोला. आपण जे रोज आपण व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जे येतं तर ते रोज आमची सकाळ त्याच्याने सुरू होते आणि ते विचार माहित नाही, पण मी असा अनुभव खूप वेळा घेतला की ते जे वाचलेलं आहे ते कुठे ना कुठे दिवसभराच्या आपलं जे काही रुटीन आहे, ऑफिस म्हणा किंवा घरकाम म्हणा, समाजात भेटतो सगळ्यांना, तर ते कुठेतरी ते विचार आपले दिवसभर चालू राहतात आणि त्याचा खूप उपयोग होतो. खरंय खरंय. त्यामुळे आम्ही आता ती रोज वाट बघत असतो की तो मेसेज. खूप छान, चांगलंय. आणि मला आठवतंय, नाव आणि गाव पण सांगा ना. हो हो, सॉरी सांगायचं राहून गेलं. मी चित्रा बार्शीकर, पुण्यामध्ये असते. ते हे आपले मुक्तांगणचे जे प्रमुख होते अनिल अवचट, ते अनिल अवचट म्हणायचे, त्यांनी सांगितलेला प्रसंग आहे. ते म्हणाले की ज्या मुलाची रामरक्षा पाठ आहे किंवा ज्या मुलाचं मारुती स्तोत्र पाठ आहे किंवा ज्या मुलाचं म्हणजे अथर्व शीर्ष पाठ आहे, असा मुलगा व्यसनांकडे वळण्याच्या पूर्वी 10 वेळा विचार करतो की मी रामरक्षा म्हणतो, मी हनुमान स्तोत्र वाचतो आणि असा मी वाईट नाही वागणार. अशा पद्धतीची थोडासा तरी अडथळा त्याच्या जीवनामध्ये व्यसनांच्या पूर्वी असतो. पण ज्या मुलांना हा संस्कार नाही, ती मुलं व्यसनांकडे म्हणजे जसं टाकीचं पाणी सोडावं आणि ते टाकीचं पाणी धाडकन खाली जमिनीवर पडावं, तशी व्यसनांकडे वळतात. हा अनुभव व्यसनाधीन झालेल्या मुलांना दूर करणाऱ्या अनिल अवचट यांनी भाषणामध्ये सांगितला होता. त्यामुळे तुम्ही चित्रताई तुम्ही म्हणता तसं हे मनामध्ये घोळत राहणं, त्याच्यामुळे आपण मार्ग हा नेहमी चांगलाच घेत राहतो आणि वाईट मार्गाला किंवा कुमार्गाला आपण लागू शकत नाही. येस, दादांनी सांगितलं हे लक्ष्मण रेषा आहेत. होय, या लक्ष्मण रेषा आहेत. जसं परमेश्वराला जरी प्राप्त व्हायचं असेल तर योगात किंवा आणखी अन्य याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला परमेश्वरापर्यंत पोहोचायच्या आधी लक्ष्मण रेषा आखलेली असते. तुम्हाला अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि जो अष्टसिद्धीमध्ये गुंतवला
की तो तिथेच राहतो, तो पुढे परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. हा तशी तरी लक्ष्मण रेषा आहे. होय. असो. रमेशजींना बोलायचं का काही? रमेशजींचा व्हिडिओ चालू आहे. रमेशजी, नमस्ते. रमेशजी, तुमचा ऑडिओ ऑन करा, स्पीकर ऑन करा. नमस्कार दादा. नमस्ते. खरोखर- मॉर्निंग वॉक चालू आहे. होय होय होय. फार छान आहे. आणि मला खूप दुःख झालं की आपलं व्याख्यान आहे ते मी जरा उशिरा बघायला चालू केलं. प्रतिक्रिया मधून मला बरंच कळलं हो. आणि मला त्याचं दुःख आलं की मी पाहू शकलो नाही आणि खूप स्वतःला पण जरा काही 2-4 फटके मारले मी. कारण एवढं सुंदर व्याख्यान तुमचं होतं, स्पष्ट Thank you. बोलणं आणि छान शब्दात सांगणं. थँक्यू. फार क्वचित अशी माणसं असतात. खूप धन्यवाद. प्रभावी आपलं व्याख्यान झालं, खूप प्रभावी. धन्यवाद मला रमेशजी. मला हेच सांगायचं होतं आणि थँक्यू. आपलं मार्गदर्शन सतत घडत राहो अशी आपल्याला विनंती आहे. आणि हे फार मोठं समाजकार्य आहे हो. तुम्ही काय आता व्यसनांची पण उदाहरणं दिलीत, रावणाचं पण उदाहरण दिलं आणि ते तुम्ही म्हणता ना बालवयात हे पाहिजे म्हणून तुम्ही केसांचं उदाहरण दिलं. आंघोळ केल्याबरोबर जे केस असतात आणि नंतर हे होतं. तर बालपणातच खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हव्यात आणि आपण चुकत चाललोय कुठेतरी. समाज कुठेतरी चुकत चाललाय. ज्या जुन्या आपल्या पद्धती होत्या त्या दूर लोटत चाललाय आणि आपल्याला त्यांना पुन्हा त्या ठिकाणी आणण्याचा आपल्यासारख्या माणसाने प्रयत्न केला तरच होऊ शकतं, होय. नाहीतर नाही होऊ शकत. त्यामुळे माझं एक मनाची सुंदरता सुद्धा एक संकल्पना आहे की मन सुंदर असेल तर तुम्हाला सगळं सुंदर होईल, तुमचं जीवन सुंदर होईल. ह्याच्यावर मी जास्त करून बोलतो आणि माझं आणखीन एक म्हणणं आहे की अध्यात्म हे मुलांपासून पाहिजे, विद्यार्थ्यांपासून पाहिजे. बऱ्याच वेळा आता गैरसमज आहे लोकांचा की अध्यात्म हे फक्त म्हाताऱ्या माणसांनी करायचं, वयस्कर माणसांनी करायचं, वयस्कर माणसांनी कीर्तन ऐकायची, आपल्यासारखं व्याख्यान आहे ते. आपल्यासारखं व्याख्यान एवढा अमूल्य साठा आहे आज तुम्ही जे दाखवलं. मी उशिरा जॉईन झालो पण मला सगळ्यांच्या प्रतिक्रियामधून मला आपला सारांश काढला, आपल्याला आपण काय दिलं ते. त्यामुळे मी म्हणतो की खूप मोठा साठा दिलेला आहे, याची व्हॅल्यूच होऊ शकत नाही असं. धन्यवाद. तर आपण असेच देत राहा. धन्यवाद. अच्छा रमेशजी, बोला सर. रमेशजी फार दुःख वाटून घेऊ नका. पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू आपण. वा 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 वा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी येस गुड. येस येस नाही खूप Yes. खूप छान खूप छान. येस 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 हे थँक्यू. धन्यवाद दादा. येस. हे आमचे 73+ असणारे रमेश दादा वायंगणकर ठाण्याला वायंगण. असतात आणि हे वायंगण. आनंद वाटत असतात. येस 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 खूप हे चांगलं आहे. त्यांच्या रोजच्या शनिवारच्या आमच्या याच्यामध्ये आणि इतर याच्यामध्ये ते फक्त आनंद वाटत असतात. मन अगदी अगदी कसं- खरंय. कसं सुदृढ होईल, कसं आनंदी होईल, फक्त तेवढंच ते अच्छा. करत असतात. धन्यवाद रमेशजी. धन्यवाद धन्यवाद दादा. भेटत राहू आपण. तुमचं नातवाला मॉर्निंग वॉक तुम्ही नाही, चांगलं केलं. नातवाला- मॉर्निंग वॉक आणि दोन्ही जोडून त्याचा चांगलं केलं. नाही दादा, ते नातवाला शाळेत पोहोचवायला जात असतात. अच्छा अच्छा बरं बरं. ते पण आहे. पुन्हा आमचा योगा इथे असतो हो हो सकाळी. बरोबर बरोबर. तर तो योगाही चालू होतो. छान छान छान. चांगलं आहे. गार्डनला फिरणं होतं. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तर हा प्रोग्राम रोजचाच ठरलेला असतो. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या या सगळ्या कार्यक्रमाला आणि आणि- हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. आणि दादा तुम्हाला सांगू का, मी शक्यतो सकारात्मकता, मनाची सुंदरता, चांगले विचार हे रुजवण्याचा प्रयत्न करतो लोकांमध्ये. त्यामुळे हे रुजवल्याशिवाय नाही होणार. एकदा सांगून असं नाही, वारंवार त्यांना रोज जो आमचा एक ग्रुप आहे मोठा, तर त्यांच्यामध्ये हे रोज एक विषय घेऊन त्याच्यावर असं भाष्य केलं जातं. त्यामुळे आपलं हे समाजकार्य आहे, आपलं एक व्याख्यान आहे आणि आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचावे असं मनापासून वाटतं. येस येस येस. अगदी मनापासून वाटतं. धन्यवाद. धन्यवाद दादा. अन्य काही प्रतिक्रिया नसेल तर आता आपला वर्ग आपण इथेच संपूया.